नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला मी 1:45 वाजता सुरुवात करते दुपारी. आणि बाहेर इतकं कडक ऊन आहे ना. मला जायचं आहे गावात इच्छा देवी चौकला लसूण घ्यायला. गावरानी लसूण तिथं खूप छान भेटतो. आणि आमचे शेजार, मी तिकडे राहत होती ना, ते दादा घेऊन आले, त्यांचा फोन आला होता. तर लसूण खूप छान आहे बॉस. तर मी आणि माझी मैत्रीण जाते घ्यायला लसूण. कृष्णा सोडतोय मला खोटेनगर स्टॉपपर्यंत आणि तिथून जाणार आहे आम्ही रिक्षाने. अय, पिशवी घ्यावी लागेल ना, गोणी. चल मी ना गोण्या घेते आणि मग बोलतो तुमच्याशी. तिथून आल्यावर बोलीन, नाही तर मग तिथं मी कुठे जाते तिथं दाखवीन लसूण कसं घेते. तर गावरात काढ ना, इथून काढ ना, बघ बरं. चला, वेळ बी होतोय आणि त्या ताई पोचून गेलेल्या आहे. त्यांचा फोन आला होता मला. लसूण तर घेतला मी, पण आमच्या जीवाचे हात होत आहे. तुम्हाला काय सांगू, ताई किती बसली तेव्हा काही लक्षात राहिलं नाही व्हिडिओ करायचं. पण आता दाखवते मी ताई. काय म्हणलं जाय, काय म्हणणं जाय म्हटलं लसूण विषयी. लसूण आमच्या बिचाऱ्यानं पाणी मी नाही दिलं लगेच. ऊन इतकं पडलेलं आहे ना, तर काय सांगू तुम्हाला. अक्षरशः बाहेर निघायची अजिबात इच्छा होत नव्हती, पण मग मजबुरी आमची, बाहेर निघावं लागलं. कडक सामान आमचं काय झालं, डोकं दुखायला लागून गेलं. बाहेर इतकं कडक ऊन आहे ना, अक्षरशः डायरेक्ट कसं तरी व्हायला लागलं. आल्या पाणी घेतलं मी. तिथं बी गेलो ना आम्ही, त्या दादांनी लगेच पाणी दिलं. पहिले पाणी घ्या ताई म्हणे, एवढ्या लांबून आल्या म्हणे ताई, तुम्ही पाणी घ्या पहिले. पाणी दिलं बिचाऱ्याने. आणि हे बघा गोणीमध्ये घेऊन आलेली आहे. नंतर दाखवते मी तुम्हाला लसूण कसं आहे. तर आता थोडंसं आराम करते. 3:30 होऊन गेले. का ग ताई, चल मध्ये, लाईट बंद करते, चल ग. आणि कामं आवरता गेलेली होती मी. हे बघा, म्हणजे सर्व आवरलेलं आहे, फक्त थोडासा किचन वटाच आवरायचा बाकी माझा. पण आता थोडासा आराम करते, कारण की खूप थकून गेलेली. गुडियाचा अभ्यास चालू होता आता. ए ताई चल. 5:20 झाले आणि आता चहा ठेवलाय. कृष्णा दादाला प्यायचा आहे आमचा चहा. तर मम्मी एकदम कडक चहा बनव म्हणे. चहा आणि खारी खायची आहे मला. त्याला भूक लागलेली आहे. तर लवकर जेवण झालं होतं, लवकर आला होता कृष्णा माझा. 11 वाजता येऊन गेला होता. जेवण 11:30 वाजेपर्यंत झालं. मग मुलांना कसं दुपारी भूक लागते. आणि आता काय बनवते म्हणून म्हटलं काहीच बनवणार नाही. मग म्हणे कडक चहा ठेव मम्मी आणि मस्त खारी खाऊ आपण. तर मी इथं मस्त गुळाचा चहा ठेवलेला आहे. त्यांना टाकते दूध आणि मी घेते कोरा. दाखवते मी तुम्हाला चहा माझा कसा झाला आहे. इथं माझ्यासाठी कोरा काढीन मी, आणि म्हणजे जास्तीचा ठेवला आहे त्याच्यामुळं कोरा चहा काढीन. आणि मग त्यांच्या चहामध्ये दूध टाकीन आणि त्यांना खारी आणि हे देणार खायला. चला, माझा चहा काढते, चहा घेते आणि मग बोलतो तुमच्याशी. माहिती का, सिलेंडर महाग झालंय ना, ही सगळी इतकी कामात येते ना, तुम्हाला काय सांगू. पूर्ण स्वयंपाक मी हिच्यावरती करते. फक्त जे भांडे हिच्यावरती बसत नाही ना, तेच भांड्यांचं मी इकडे वापर करते. नाही तर आहे ना, पूर्ण स्वयंपाक मी इकडे बनवते, माहिती का. आणि भांडे लावले, चहा ठेवता भांडे वगैरे लावले, बाकीचे कामं राहिले किचन वाट्यावरचे ते आवडते. तेल इथं कढईमध्ये तेल वगैरे पण काढते. कारण की ना इतका पसार, म्हणजे इतकी थकून गेलेली होती. मी आराम केला आणि आत्ता जरा थोडं बरं वाटतंय मला. आणि पोरांनी चहा सांगितला, म्हटलं आता पहिले चहा वगैरे घेते आणि मग किचन वाटत. क्लीनच आहे म्हणा, खराब नाही आहे, क्लीन आहे. पण तरी एकदा हात मारला की संध्याकाळचा झाडू पोछा वगैरे, कपड्यांच्या घड्या करायच्या. आणि परत ते काही काढायला नाही सांगितलं आमच्या साहेबांनी. तू काही करू नको म्हणे, आपण दोघीजणी बसू आणि दोघीजणी करून घेऊ म्हणे, तू एकटी काही थकू नको, त्यांनी असं सांगितलं मला. तर मी आज काही थकत नाही, कारण की मी गावात गेली इतकी थकून गेली होती ना, तुम्हाला काय सांग. तू तेवढं डांगर बी खाल्लं नाही का तुझं. गुड्याला डांगर इतकं आवडतं ना, तुम्हाला काय सांगू. डांगरची फॅन आहे ती, फॅन. तर चहा घेऊन घेते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते. चला.
बाहेर झाडू वगैरे मारला आणि ना मी लगेच हा पसारा घेऊन बसली. हे बघा लसूण आणलेला तो पूर्ण काढला. इतका गरम झालेला होता ना तुम्हाला काय सांगू. आणि एवढा साफ केला मी नाही. हे बघा असं साफ करावं लागतं त्याला. हे कामं करत बसले. म्हटलं त्यांची वाट किती वेळ बघू आणि ते पण थकलेले राहतील म्हटलं. आणि उद्या परत मुलांची सुट्टी आहे. त्या सुट्टीचा दिवस कसा राहतो मग पूर्ण दिवस मुलांमध्येच जातो. त्याच्यामुळं म्हटलं आता करून घेते. जेवढं केलं जाईल माझ्याकडनं तेवढं करते. आणि स्वयंपाकचं काही नाही, थोडंसं स्वयंपाक करायचं आहे. सकाळी मी भजींची आमटी भात भाकरी बनवल्या होत्या. पाहुणे आलेले होते आमच्याकडे आणि गाडींचा आवाज बघा तुम्ही. माझा आवाजसुद्धा तुमच्यापर्यंत जात नसणार एवढा गाडींचा आवाज आहे बाहेर. तर चला जेवढं होईल तेवढं साफ करून घेते. आणि कपड्यांच्या घड्या करत होती ते सुद्धा राहू दिल्या. आणि आता हे घेऊन बसली. इथं ठेवते मी. लाईट याच्यात ना माती एवढी निघते घाण. असं पूर्ण साफ करून जर ठेवलं ना मग ते व्यवस्थित राहतं. आणि जे मोठे गोंडे ना त्यांना असं कैचीने नाही चाकूने कट करून घेते. आणि एक्स्ट्रा पानं आहे ना ते काढून घेते जेणेकरून मग ते क्लीन दिसायला पाहिजे. पोरं खेळायला येतात पाणी. वा 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 एकदम भारी. काय बोला? इकडलं पाणी काय थंड असतं म्हटलं. इकडलं पाणी थंड असतं असं काय बोलला मी? अरे मला दुसरंच ऐकायला आलं. थंडगार येतं ना तुझ्या घरी सुद्धा राहणार नाही एवढं थंड पाणी ना. आहे का? आहे एवढं थंड काही बी नको सांगू. तुझ्या घरी काल आली होती पाणीच भेटलं नाही मला. माठातलं ना मग गरम होतं माठातलं पाणी. तुम्ही मम्मीला विचार मी किती थंड पाणी पाजते तुम्हाला आणि तुझ्या मम्मीने गरम पाणी पाजलं मला. आली होती रे. त्याला खोटं खोटं सांगते का? तो म्हणे माठातलं पाणी थंड असतं म्हणे तुमच्या. त्याला म्हटलं तुझ्या मम्मीकडे आली होती तुझ्या मम्मीने मला गरम पाणी दिलं होतं. त्याला हसू आलं. पोरगा तेवढा खुश झाला. समोर खेळता आणि मस्त पाणी प्यायला येतं. एकदम भारी वाटतं. पोरं भारी खेळत आहे तिथं. थकले का लगेच येतात ते पाणी प्यायला. पाणी थंड राहतं ना. आहे 8 वाजता आणि आत्ता 7:15 होत आहे. त्यांनी मला बघितलं मी साफ करत होती तर आणि ते म्हणे तू घरात जा घरातले कामं आवर आणि तोपर्यंत मी साफ करतो. तर स्वयंपाक तर काही करायचा नाही. मला भाजी आहे थोडासा भात आहे. फक्त भात लावणार आहे मी आणि भाकर तर खायची नाही आहे. थोडा भात लावणार आहे. आमच्या साहेबांना मी चहा करून दिला. हा बघा काळा चहाच घेतात ते. चहा करून दिला आणि मी पण जाते साफ करायला. 2च गठ्ठ्या राहिल्या म्हटलं तर मग दोघीजणी पटापट साफ करून घेऊ आणि मग जेवायला बसू. भात तेव्हाच लावणार गरम गरम आणि दाखवते मी तुम्हाला आमच्यासाठी. तू का बसली जा घरात. चहा घेताय का? तिकडे ठेवता का? थोडा नाही जास्त आहे ते.
अवतार बघा माझा. आता 9 वाजता आहे आणि लोक राऊंड मारायला लागून गेले तरी आमचं जेवण झालेलं नाही आहे. तर आता मी भात लावला आणि आमचे साहेब आहे ना त्या जुड्या बांधताय, त्यांच्याजवळच बसली होती. मी म्हटलं तुम्ही एकटे काय करत बसणार आहे, मी पण करू लागते तुम्हाला. तर झालं पूर्ण 9 नाही, मला असं वाटलं 9 वाजता आहे, 9:30 झाले. हे बघा, मी म्हणते 9 वाजले आणि झालं काम आता पूर्ण. झाडूसुद्धा मारून आली मी. आता मारता येते जुड्या. हां बस, जास्त कट नका करा बरं का, ते करूच नका आम्हाला तर असं. हां हां, एकदा नाही का ते पूर्ण अशा छोट्या छोट्या उई घेतात मग. ठीक आहे. हे बघा अशा जुड्या बांधता येते. कट करूच नका, एकदम भारी येते. चकाचक उई घेते ते पूर्ण. एवढा पूर्ण साफ केला आम्ही. कसा ना? नाही ना, थोड्या मोठ्या मोठ्या बांधा नसून. ठीक आहे, मग तुम्हाला जसं आवडेल तसं बांधा. आणि एवढा बारीक निघाला ना म्हणजे, तर मग एवढा काढून ठेवला मी. कपड्यांच्या घड्या बघा, बाकी काय काय होईल एका दिवसात. एवढं साफ करून किती येतील? 5-6 येतील का जास्त जुड्या? 10? खूप वेळ लागेल. मग करू लागू का? मच्छर पण चावत आहे. भाताची शिट्टी पण झाली. बाय. थोडी फ्रेश होते आता. आता थकवा आल्यासारखं झालेलं आहे मला. चल, कंटाळा बी येतो मला दिवसभर. आज उन्हातच होती ना, त्याच्यामुळे माझं डोकं मी करत होतं. भात झाला माझा. एक शिट्टी होऊ देते आणि बंद करते. बाफवला जाईल. आमच्या साहेबांना अजून खूप वेळ लागेल. त्यांचं बी काम व्यवस्थित आहे, असं हळूहळू करता पण व्यवस्थित काम आहे त्यांचं. टाकत नाही, कंटाळा बी येतो मला. आणि मटकी करत होती तर मटकी बघायला गेली तर मटकी संपलेली आहे. काल आठवणच राहिली नाही मला. नाही तर मग आम्ही दोघे मटकी बी खाऊन घेतो, जेवण बी करून घेतो. म्हणजे आमचा डाईट असा व्यवस्थित नाही आहे. जेवण आलं तर जेवण करून घेतो, मटकी आली तर मटकी खाऊन घेतो. आता सध्या तरी केलं 15-20 म्हणजे 1-1.5 महिना केलं आम्ही. माझं 2 किलो वजन बी कमी झालं त्याच्यात. पण मग आता परत चालू होऊन गेलं. मला म्हणजे वेळच भेटत नाही, दुसरं काही नाही, वेळच भेटत नाही. करते चला, भात होतोय तोपर्यंत मी त्यांना मदत करू लागते आणि मग बोलते तुमच्याशी.